कैकई उल्हासी आपण रामे करवाया वन प्रयाण धर्मवचनी अबोधी श्री अबोधी धर्मवचन उदबोधी दमाने वाचा घाबरू नका. काय केलं माहिती का असं म्हटल्या बरोबर बाईनं श्वास सोडला. हा आता माझ्या मनासारखं झालं. राम मला रागवणार नाही. त्रिसत्य वचन म्हणले भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये मी तुमच्यावर कोप करणार नाही. मी तुमच्या चरणाचे आण वाहतो गुरुचे आण वाहतो म्हटल्या बरोबर बाई मोकळ्याच झाल्या आणि म्हणले ऐक रामा आता माझा मार्ग मोकळा झाला. मी रामाला वनवासाला लावू शकते. राम माझ्या अंकित आहे म्हणजे राम माझा शब्द मोडू शकत नाही. सावत्र आई काय सख्य आई काय शास्त्र पुराण सांगतंय बाबा आपल्या वडिलांना जिला पत्नी म्हणलं ती मुलांना आईच म्हणून तिचा स्वीकार करावा लागतोय. ती सावत्र असू कशी असू. इथं तर रामानं म्हटले मी कुठलाही कोप करणार नाही म्हटल्याबरोबर कैकई राणीला आनंद झाला. म्हणले आता आपलं कार्यसिद्धीला जातंय. आता सांगायला हरकत नाही असा ठाम निश्चय केला. आणि पुढे काय बोलल्या कैकईचे युक्ती केसी राम करावे वनवासी धर्मवचनाचे पाशी श्रीरामाशी दृढ बांधावे. चार तुकडे बरोबर घ्या बरोबर होई तृतीया दमाने वाचा. धर्मवचनी श्रीरामाशी बांधावे. कोणत्या पाशाने बांधायचं. धर्माचे शब्द धर्माचं वचन याला दृढ बंधन असतं. या धर्मात माणूस अडकला का अशी युक्ती केली बाईनं. म्हणले आता मात्र राम आपला शब्द ओलांडू शकत नाही. हा गुरुच्या आज्ञेत आहे. पितृवचन पाळितोय. स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजन अनुभव नाही तुझ्या हे वयाने व्रत धारण केलेले. म्हणले वडिलाची आज्ञा आईची आज्ञा गुरुची आज्ञा ओलांडायची नाही. त्याचं नाव राम. आताचे राम आहेत का श्याम आहेत. राम म्हणल्यावर राम म्हणतोय हा तिकडच. हे रामाने केलं होतं म्हणून रामाचा हे भावार्थ रामायण त्रेतायुगातला राम अवतार झालेला आज आपल्याला मार्ग दाखवित आहे. पावलं पावली प्रश्नाचं उत्तर देत आहे. संसारात आपल्याला जीवाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे भावार्थ रामायण कथा आहे. जीवनाची व्यथा घालवण्याकरता कथा आहे. रामानं हे शब्द दिल्याबरोबर आता मात्र काही वाटेने ठरवलं काही हरकत नाही. या रामाला मी धर्म वचनामध्ये दृढ बांधून टाकते म्हणल्या बंधन करते. पुन्हा तर हा मोकळा बाई हा ओलांडू शकणार नाही आणि माझं कार्यसिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं होतं बाईला या भारताला राजगादी बघा मागावा. बरोबर आहे का. आता काही मातेचं चुकलं का नाही. कोणतं भारताला राजगादी मागावं. स्वतःच्या मुलाला मागणं काही वावगं नाही कोणत्याही मातेचं. पण यांनी काय मागितलं माहिती का भारताला राजा करा पण राम इथं नकोय. रामाला कुठे लावा वनवासाला. कारण या बाईने हिला मंत्र दिला होता. कोणी मंत्र आहे ती म्हणली अय बाई येड लागलं काय सगळी हवे त्या रामालाच मानती. हे मंत्रीचे विचार आहेत बरं का. राम जर इथं नसला तर तुझ्या भारताला किंमत आहे. राम रोजच बघायला भेटल्यावर तुझ्या भारताला कोणी विचारी त्याच्याच मागे लोक पळतील. अरे पण त्याचं प्रारब्ध आहे ना ती त्याच्या मागे लोक पळू द्या नाही. त्याला मानवी अन्न मान धन येतं प्रारब्ध आधी कुणी तुम्ही कितीही कपाळाला कपाळ असलं म्हणजे येतंय का रामराजे महाराजाचं मला. आणि हे प्रारब्धात पाहिजे ना. लौकिकता असेल प्रतिष्ठा असेल समाजानं मानणं असेल पायाखाली तुडविणं असेल हे प्रारब्धाने घ्यावं लागतंय. प्रारब्धानं मान द्या म्हणल्यानं मिळत नसतोय. हे कैला नाही कळालं बाईचं खरं वाटलं म्हणून हिने विचार केला मी रामाला गुंतवते म्हणले. आता धर्मवचनामध्ये बांधल्या जाऊ शकतोय राम आणि माझं कार्य सिद्धीला जातंय. माझ्या भारताला राजगादी मिळते असा असणारा विचार आणि काही मातेनं केला. दृढवराचे वरबंधन जैने दशरथासी दुःख संपूर्ण ते निवारिल रघुनंदन प्रतिज्ञाप्रमाणे वनवासा. हो प्रतिज्ञाप्रमाणे वनवासा. जे राजा दशरथाला दुःख प्राप्त झालंय याचं निवारण राम करील आणि त्याचं निवारण रामाला करण्याकरता काय करावं लागतंय वनवासाला जावं लागतंय. कारण जे काही दृढ असणारे वर दोन मागितलेले याची पूर्तता करण्याकरता माझ्या वराचं मागणंच काय. एका वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वराला रामाला वनवास झाले पूर्ण. आणि हे दोन वर पूर्ण राम करतोय कारण रामच पूर्ण करतोय. त्याचं नाव आहे राम जे आज्ञा उल्लंघन करत नाही. आणि म्हणून करता म्हणले आता मात्र काय होतंय आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण होतंय. आणि त्याच वेळेस राजा दशरथाचं ही दुःख दूर होईल आणि राजा दशरथाचं दुःख पाहून राम वनवासाला जाईल. माझे दोन वर मला प्राप्त होतील अशी गोड 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 युक्ती
काही मातेनं रचली बघा. आणि स्वतःच्या मुलाला राज्य मागून घेण्याकरता पण भानगड अशी होत असती, तेलही गेलं तूपही गेलं, हाती दुप्पट आलं. भरत काय राजगादीवर बसत नाही आणि स्वतःच कपाळाचं कुंकू गेल्याशिवाय राहत. त्याला कारणीभूत कोण आहे कळलंय का? म्हणजे पती परमेश्वर दूर गेला, स्वतःच्या मुलानं त्याग करणार आहे आणि दुसऱ्याच्या मुलाला वनवास, म्हणजे दुसऱ्याला खाटा खांदला की आपल्याला माफ दिल्याशिवाय जमत. त्याच्यामुळे जगाचा चांगला विचार करायचा. हे विश्वाची माझे घर आयशी मती जायाची स्थिर किंवा होणार चराचर आपणची झाला चराचरा देव आहे जणू. दगडात माणसात प्राण्यात देव आहे आणि माणसातला देव कुठे झोपतोय मला सांगा ना तुम्ही. नेमकं माणसातला देव का दिसत नाही? अरे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीत मग सगळे तुम्ही देव आहेत असं समजा ना. आणि हे समजण्याकरता पुन्हा 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 घासायचं. या मग सांगितलं तीळ मात्र तरी सुईच्या टोकावर इतकं तरी थोरात महाराज सुईच्या टोकावर बसतय का? बसतय. चला. राज्य सोडून वना जाता दुःख नाही श्री रघुनाथा वन विभगान उलासिता लंकानावधार्थी. लंकानाथ वधार्थी. लंकानाथाचा वध करण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्याकरता दुःख होणार. उल्हास आहे उल्हास. पुढे ही बहुत करणे आहे. राक्षसांचं निर्दळन करायचंय, देवाची बांधवडी सोडायची, रामराज्याची गुढी उभारायची आणि सर्व कार्य करण्याकरता अवतार कार्य कशासाठी प्रभूचं ही माहिती आहे. त्याच्यामुळे फक्त वाटच पाहते. पण तुलसी रामायणामध्ये एक कथा, या बाईनं लहानपणी सर्वात जास्त प्रेम काही माता प्रभूवर करीत होती, प्रभू रामचंद्रावर. आणि लहानपणी मांडीवर घेतलं आणि घास भरवत होते. घास भरवत असताना प्रभूनं काही मातेचा हात धरला, मुखाकडे जीव द्यायला. ते म्हणले रामा का माता एकच वचन द्या म्हणले. आणि एक वचन घेतलं अगोदर कोणचं? माझा जन्म झाल्यावर माझ्यासाठी तुम्ही एवढा त्याग करायचा. कोणता? सगळ्या अवेद्याचा बोल घेतला का नाही बाईने डोक्यावर? निंदा. एवढी निंदा माझ्यासाठी सहन करायची, मला वनवास तुम्ही प्राप्त करून द्यायचा जेणेकरून माझं अवतार कार्य पूर्ण. हे त्यावेळेस वचन घेतलेलं या. म्हणून हे काही मातेने इथं हे पात्र निभिलंय. मायबाप प्रत्येक जण आपापलं पात्र बरोबर वटवीत असते, कुणाला दोष द्यायची गरज नाही. काहीचं काही चुकलं नाही, रामायण घडलंच नसतं. प्रभूचं काही चुकलं नाही, लक्ष्मणजीचं काही चुकलं नाही, आईसाहेब सीतादेवीचं काही चुकलं नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपापलं पात्र व्यवस्थित केलं. परंतु या ठिकाणी असणार म्हणले काय होईल? त्याला कुठलंही दुःख वाटणार नाही. अगदी उल्हासानं अगदी आनंदानं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनाला गमन करणार आहेत. याचं कारण आहे गेल्याबरोबर राजा रावणाचा त्या ठिकाणी वध करायचा आहे आणि ज्यांनी असं वरदान मागून घेतलेलं आहे ते वरदानाची पूर्तता करण्याकरता प्रभूला हे सर्व कार्य त्यांच्या अंतकरणात दुःख नाही त्या ठिकाणी असणार आनंदानं जशाला तसं वनाला गमन करतील. म्हणून सांगू लागले एका जनार्दना शरण झाले श्रीराम गमन पुढं करवाया वनाभिगमन सावधाना उधरा. हो जनार्दन स्वामीला शरणांगती पत्करली आणि म्हणले काय झालं त्या ठिकाणी? प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी वनाला गमन होईल. परंतु ही सर्व असणारा कथाभाग, हे सर्व असणारं कथन, हे सर्व असणारं ज्ञानामृत मी माझ्या जनार्दन स्वामीची शरणांगती पत्करून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. कारण श्री गुरु सारिका असता पाटीरा का इतरांचा लेखा कोण करी. राजियाशी कांता काय भिक मागेन मनाची या जोगे शिती पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजे. गुरु सारखा कल्पतरू भेटल्याशिवाय हे नाही बोलता येत महाराज. त्याच्यामुळे या कल्पवृक्षाच्या सावलीत जावं लागतंय. त्या कल्पवृक्षाची सेवा पाय धरावे लागतात. मुलानं आईला पैसे मागितले, शाळेतली फीस भरायची होती म्हणून तन 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 करायला लागला. आई म्हणे थांब जरा बाळा, तुझ्या वडिलाला बाहेर जाऊ दे. वडील बाहेर गेले पण भानगड अशी झाली कोट त्यांचा घरीच राहिला. आई उठली, कोटातले पैसे काढले, बाळ्याच्या हातात दिले. पैसे कुणाचे इथं? वडिलाचे. हाताने कुणाच्या निघले? याला डायरेक्ट वडिलाकडे मागचा आले का? कुणामार्फत जावं लागलं? तस या जीव असणारा मनुष्य जीव असणारा आरोपी आहे. बरोबर आहे का? भगवंत हे न्यायाधीश आहेत आणि त्या न्यायाधीशाकडे आपल्या घरानं मांडलेले वकील रूपी हे संत आहेत म्हणून धरावे ते पाय.
संताला शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती होत. म्हणून आई या विश्वामध्ये या जगतामध्ये दोनच असणारे निस्वार्थी बघा, एक आपले आई वडील आणि दुसरे असणारे संत. निस्वार्थी जर कोणी असतील तर फक्त संत आणि आपले माता पिता असतात, नाही तर इतरांच्या ठिकाणी स्वार्थच आहे महाराज. चला, जनार्दन स्वामीची शरणागती पत्करली नाथबाबानं आणि सर्व असणारं निरूपण म्हणलं या ठिकाणी मी माझ्या गुरुच्या कृपेनं स्वामीच्या कृपेनं मांडू शकल असं त्या ठिकाणी बोलू लागले. स्वस्ती श्री भावार्थ रामायण अयोध्या कांडे कारकार टिकया श्रीराम नगमन नाम पंचोध्याया. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. बोला बोला बड़े बाबा चढ़ाना सब संतन की.